हॅलो मित्रांनो, इंडिया वर्सेस इंग्लंड टेस्ट सिरीज त्याची दुसरी टेस्ट जी आहे, सेकंड टेस्ट जी आहे ती उद्यापासून म्हणजे 2 जुलैपासून सुरू होणार आहे. बर्मिंगहममध्ये ती टेस्ट होणार आहे. सेकंड टेस्टसाठी इंडियाची प्लेइंग 11 काय असेल याची बरीच चर्चा चालू आहे. म्हणजे बुमरा खेळू शकेल की नाही, फास्ट बॉलर कोण कोण असेल, 2 स्पिनर खेळतील की एकच स्पिनर खेळेल, अशी बरीच चर्चा सध्या सुरू आहे. आणि इंडियाच्या प्लेइंग 11 बाबत जे असिस्टंट कोच आहेत रायन टेन, त्यांनी एक महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. एका प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी एक महत्त्वाची अपडेट इंडियाच्या प्लेइंग 11 बद्दल दिलेली आहे. सगळ्यात पहिले तर त्यांनी बुमरा बद्दलची अपडेट दिलेली आहे. त्यांनी सांगितलं की बुमरा पूर्णपणे फिट आहे आणि सेकंड टेस्टसाठी तो पूर्णपणे अवेलेबल आहे. म्हणजे त्यांनी कन्फर्म नाही सांगितलं की तो खेळेलच प्लेइंग 11 मध्ये, पण त्यांनी असं सांगितलेलं आहे की तो पूर्णपणे फिट आहे आणि तो अवेलेबल आहे सेकंड टेस्टसाठी. म्हणजेच बहुतेक तरी 100% चान्सेस आहेत जसप्रीत बुमराचे खेळण्याचे. दुसरा जो अपडेट त्यांनी दिलेला आहे तो स्पिनर्स बद्दल, म्हणजे किती स्पिनर्स खेळतील याच्याबाबत त्यांनी हिंट दिलेली आहे. त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं की सेकंड टेस्टमध्ये 2 स्पिनर खेळतील अशी त्यांनी हिंट दिलेली आहे. 2 स्पिनर म्हणजे मग कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा हे दोघेही खेळण्याची चान्सेस आहेत. जर कुलदीप यादव खेळला तर मग शार्दुल ठाकूर खाली बसू शकतो. शार्दुल ठाकूरला जागा मिळणार नाही प्लेइंग 11 मध्ये. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये कोण कोण असेल? सेकंड टेस्ट जी आहे त्याच्या प्लेइंग 11 मध्ये कोण कोण असेल, तुम्हाला काय वाटतं?